नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये. आपण चिकनची दम बिर्याणी बनवूया. दम बिर्याणीसाठी मी भात पण शिजवून घेतलेला आहे, आपलं चिकन पण शिजवून घेतलेलं आहे. फक्त मी आता बिर्याणी कशी बनवायची ती सांगते. तर पहिल्या सुरुला मी चिकन उकडलेलं पातेले, तेच पातेल्यात मी बिर्याणी बनवणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण जिरं मोहरी थोडं तेजपत्ता टाकूया एक दोन तेलात. आणि आता आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेले आहे. आता त्याला चांगलं आपल्याला तेलात खालीवर करून घ्यायचं आहे. आपण त्यात मसाले पण ऍड करून घेऊया. मसाल्यात मी शेवणीचा मसाला टाकलेला आहे 1 चमचा. आणि आपली चिकन बिर्याणी मसाला टाकून घेऊया आपण. थोडीशी आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण उकडताना पण टाकलेलं आहे, भात पण शिजवताना टाकलेलं आहे. त्यामुळे प्रमाणात आपल्याला मीठ टाकायचं आहे तुमच्या अंदाजीनुसार. बघू शकता हे पण आपलं चांगलं तेलात तळलेलं आहे. आता आपण हे चिकन यात टाकून घेऊया. आपला भात अर्धा कच्चा असा शिजवलेला आहे, त्यामुळे आपल्याला चिकनच्या भाजीत थोडस पाणी ठेवायचं आहे. पर्यंत वाट बघायची आहे. शकता बघू शकता आपली भाजी चांगली उकळली. आता ही भाजी आपण दुसऱ्या ह्याच्यात काढून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्यात बिर्याणी बनवायला. तर बघू शकता आपण थोडस अशी खाली तळाला भाजी टाकून घेऊया एक पळीभर. आपल्याला आता भात पण टाकून द्यायचा आहे. भात मी हातानेच टाकत आहे. भात एकदम अर्धा कच्चा शिजलेला आहे, त्यामुळे त्यात आपण पाणी पण टाकायचं आहे आपल्याला. आता आपण ह्याचे टाकून घेऊया भाताचे. आता आपण आधी हे बघू शकता. आता याच्यावर आपल्याला चिकन टाकायचं आहे. आणि लाल कांदा आपण तळून घेतलेला होता तो पण ह्यात टाकायचा आहे. वरून अशी थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे. आणि आता परत आपल्याला राहिलेला भात आपल्याला याच्यावर टाकून द्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपण राहिलेली भाजी आणि चिकन पण यावर टाकून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. आणि अजून याच्यावर आपल्याला तेच करायचं आहे, असं लालसर कांदा तळलेला कोथिंबीर टाकून द्यायची आहे. आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे आपल्याला. तर तुमच्याकडे कोळसा वगैरे काही नसेल तर अशी वाटी आपल्याला लाल करून, म्हणजे एकदम अशी गरम करून घ्यायची आहे. आणि त्याच्यात एक असं तूप टाकायचं आहे आणि एकदम पटकन अशी झाकण लावून ठेवायची आहे, म्हणजे तुपाचा चांगला वास आपल्या बिर्याणीला बसतो. आता याला आपण 10-15 मिनिटं एकदम बारीक गॅसवर असं ठेवून घेऊया, म्हणजे एकदम आपली बिर्याणी स्वादिष्ट आणि टेस्टी लागणार आहे. तर बघू शकता 10 ते 15 मिनिटात आपण ही बिर्याणी ओपन करून बघू शकता. एकदम मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला मी यात काढून दाखवते.
तर बघू शकता किती मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत, काहीही बाहेरचं वापरलेलं नाहीये. एकदम अशा आपल्या घरगुती पद्धतीत अशी ही खमंग अशी बिर्याणी आपण तयार केलेली आहे आणि खायला पण एकदम स्वादिष्ट लागणार आहे. त्या तुपाचा जी आपण तडका दिलेला आहे त्या तुपाचा वास पण आपल्याला ह्या बिर्याणीत येत आहे. तर नक्की पण तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा तुमची बिर्याणी कशी झाली होती. आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की लाईक करा. धन्यवाद.